तर मागच्या लेक्चरला आपण ऑस्मॉसिस आणि ऑस्मोटिक प्रेशर या संदर्भात डिस्कस करत होतो. आणि ऑस्मॉसिस म्हणजे काय आपण पाहिलं, द स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स फ्रॉम सॉल्वंट साइड टू सोल्युशन साइड or from less concentrated solution to higher concentrated solution. It is called as osmosis. And already I told you, in osmosis there is a flow of molecules, solvent molecules, from solvent to solution or from solution of lower concentration to higher concentration. So always solvent molecules flows, and flow is from lower concentrated to higher concentration. तर हे खूप महत्त्वाचं आहे ऑस्मॉसिससाठी. ऑस्मॉसिसमध्ये काय होतं, सॉल्वंट मॉलिक्युलची मुवमेंट होते आणि लोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. तर हे आपण लास्ट टाइम पाहिलेलं आहे. सो ॲक्च्युली देर इज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन विच सेपरेट टू सोल्युशन्स ऑफ डिफरंट कॉन्सन्ट्रेशन्स. सो व्हॉट इज दॅट सेमी परमिएबल मेम्ब्रेन? तर याच्यामध्ये डायग्रॅममध्ये आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की सॉल्वंट आणि सोल्युशन या दोन कंपार्टमेंटमध्ये काय असतं, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आणि या मेम्ब्रेनमधून फक्त सॉल्वंट मॉलिक्युल्स पास होतात आणि सॉलिड मॉलिक्युल्स पास होत नाही आहेत. तर सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय? द मेम्ब्रेन विच अलाउज द सॉल्वंट मॉलिक्युल्स टू पास थ्रू but not solid molecules. It is called as semi-permeable membrane. म्हणजे असं मेम्ब्रेन की फक्त सॉल्वंट मॉलिक्यूल त्या मेम्ब्रेनमधून पास होतात, सॉलिड मॉलिक्युल्स पास होत नाहीत. त्या मेम्ब्रेनला काय म्हणतात, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. वाय सॉलिड मॉलिक्युल्स दे डोंट पास थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन? रिझन फॉर दिस इज सॉलिड मॉलिक्युल्स हॅव हायर मोलर मास अँड बिग साइज ॲज कम्पेअर टू सॉल्वंट मॉलिक्युल्स, hence unable to pass through semi permeable membrane. म्हणजे सेमी परमिएबल मेम्ब्रेनची पोअर साईज एक विशिष्ट असते, स्मॉल साईज असते. त्या पोअरमधून सॉल्वंट मॉलिक्युल्स पास होतील, त्यांची साईज कम्पॅरेटिव्हली छोटी असते, लहान असते. पण सॉलिड मॉलिक्युल्स पास होत नाहीत का? बिकॉज देअर मोलर मास इज हाय अँड साईज इज लार्ज और बिग. Examples of semi-permeable membranes are natural semi-permeable membranes like animal bladder and cellulose membrane, artificial membranes like parchment paper, cellophane, copper ferrocyanide, etc. And the artificial semi-permeable membranes are highly effective. तर हे लास्ट लेक्चरमध्ये ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. Now what is the osmotic pressure? Now consider this diagram. Actually there is one Thissell funnel, inverted Thissell funnel, and at the end of this Thissell funnel semi permeable membrane, it is fastened. So this portion, it is the semi permeable membrane. Now inside this Thissell funnel there is a sugar solution, and in this jar there is a solvent, that is water. Actually this sugar solution, it is prepared in water. Water is a solvent, and therefore in outside container water is taken. So this is the diagrammatic representation to understand the osmotic pressure. Now as soon as this Thissell funnel containing sugar solution, and at the end of which semi-permeable membrane is fastened, when it is inserted in this water, then by means of osmosis solvent molecules, that is water molecules, will pass through this semi-permeable membrane and enter into this Thissell funnel. वॉटर मॉलिक्यूल या कंटेनरमधून पास होतील किंवा या आउटसाइडचे जे कंटेनर आहे त्याच्यामधून थिसल फनेलमध्ये पास होतील. का? कारण थिसल फनेलमध्ये काय आहे, शुगर सोल्युशन आहे, कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे इथे. आणि बाहेरच्या कंटेनरमध्ये काय आहे, प्युअर सॉल्वंट आहे, सॉलिड मॉलिक्युल्स नाही आहेत. त्याच्यामुळं बाहेर काय ऑस्मॉटिक प्रेशर काय असणार आहे, बाहेर ऑस्मॉटिक प्रेशर जास्त असणार आहे आणि सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर काय असतं, कमी असतं. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर
लोअरिंग वेपर प्रेशर वॉटरचं काय असणार आहे, बाहेर जास्त असणार आहे, आणि सोल्युशनचं वेपर प्रेशर काय असणार आहे, कमी असणार आहे. कारण याच्या अगोदरच्या पॉईंटमध्ये आपण पाहिलेलं आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर बाय द ॲडिशन ऑफ सोल्यूट. आणि बाहेर वेपर प्रेशर जास्त असल्यामुळं काय होतात, या बाहेरच्या कंटेनरमधून किंवा जारमधून वॉटर मॉलिक्युल्स ह्या सोल्युशनमध्ये थिसल फनेलमध्ये पास होत आहेत. आणि त्याच्यामुळं काय होईल, स्लोली हाईट ऑफ दिस सोल्युशन increases. So height of solution increases. So first point is due to osmosis, solvent molecules pass through membrane into solution, which increases liquid level in the tube. This is first point. Now next important point is, as soon as water enter into this Thesel funnel, slowly height of this liquid level or solution level in Thesel funnel increases, and because of this the liquid column causes hydrostatic pressure. Slowly hydrostatic pressure will be generated because of this solution height, and this hydrostatic pressure oppose the process of osmosis. म्हणजे ऑस्मॉसिसनं काय होत आहे, बाहेरच्या जारमधले वॉटर मॉलिक्युल्स थिसल फनेलमध्ये येत आहेत, पण हळूहळू ही हाईट वाढायला लागेल, सोल्युशनची लिक्विड हाईट वाढायला लागेल, आणि वाढल्यामुळं काय होईल, याच्या आतमध्ये काय होईल, हायड्रोस्टॅटिक प्रेशर जनरेट होईल, आणि ते हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑस्मॉसिस प्रोसेसला काय करेल, ऑपोज करेल, आणि ऑपोज केल्यामुळं ऑस्मॉसिसचा रेट हळूहळू काय व्हायला लागेल, कमी व्हायला लागेल. आणि एक स्टेज अशी येईल, आफ्टर सम टाइम the hydrostatic pressure is high enough to stop the process of osmosis. म्हणजे ही लिक्विड लेवल एवढी वाढेल, हायड्रोस्टॅटिक प्रेशर इतकं जनरेट होईल की ऑस्मॉसिस प्रोसेस काय होईल, पूर्ण स्टॉप होईल, आणि त्या ॲक्च्युली इक्विलिब्रियम अटेंड होईल. इक्विलिब्रियम म्हणजे काय होईल, बाहेरच्या कंटेनरमधून या थिसल फनेलमध्ये जेवढे वॉटर मॉलिक्यूल येतील तेवढेच वॉटर मॉलिक्यूल या थिसल फनेलमधून बाहेर जायला लागतील. आता थिसल फनेलमधले वॉटर मॉलिक्यूल बाहेर का जातील, दिस इज ॲक्च्युली रिव्हर्स ऑफ ऑस्मॉसिस. त्याला कारण काय आहे की थिसल फनेलमध्ये काय होतं आहे, हायड्रोस्टॅटिक प्रेशर जनरेट होतं आहे, आणि त्या प्रेशरमुळं शुगर सोल्युशनमधले वॉटर मॉलिक्युल्स काय होत आहेत, थिसल फनेलमधून या बाहेरच्या जारमध्ये जायला लागत आहेत. म्हणजे दोन्ही प्रोसेस स्टार्ट होतील, आणि वन स्टेज विल कम ॲट इक्विलिब्रियम स्टेज. द नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स एंटरिंग इन टू द थिसल फनेल आर एक्झॅक्टली इक्वल टू नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स गोईंग आउट फ्रॉम थिसल फनेल टू द आउटसाइड कंटेनर. आणि त्या स्टेजला काय होईल, ही जी लिक्विड लेवल आहे बाहेरची, जी या थिसल फनेलमधली जी सोल्युशनची लेवल आहे ती लेवल काय होईल, कॉन्स्टंट राहील. म्हणजेच काय होईल, हायड्रोस्टॅटिक प्रेशर काय होईल, कॉन्स्टंट राहील, आणि ते हायड्रोस्टॅटिक प्रेशर काय करत आहे, ऑस्मॉसिस प्रोसेस काय करत आहे, स्टॉप करत आहे. सो दॅट हायड्रोस्टॅटिक प्रेशर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर, or that is equivalent to osmotic pressure. And from this explanation, the osmotic pressure is defined as the hydrostatic pressure that stops the process of osmosis is called as osmotic pressure of solution. The hydrostatic pressure that stops the process of osmosis, it is called as osmotic pressure of solution. म्हणजे पुन्हा एकदा थोडक्यात एक्सपेरिमेंट हा सांगतो. आपण काय केलं, बाहेरच्या जारमध्ये काय आहे, सॉल्वंट आहे, वॉटर, थिसल फनेल याच्यामध्ये घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये शुगर सोल्युशन आहे, आणि थिसल फनेलच्या जे एंड आहे याला सेमी परमेबल मेम्ब्रेन इथं फिक्स केलेलं आहे, फास्टन केलेलं आहे. आणि ॲक्च्युली बिकॉज ऑफ ऑस्मॉसिस वॉटर मॉलिक्युल्स इनिशियली एंटर इन टू द थिसल फनेल, स्लोली height of this solution increases, which because of this height of solution hydrostatic pressure is generated. Because of this hydrostatic pressure there is a oppose for the process of osmosis, and after some time the certain higher hydrostatic pressure is generated that completely stops the process of osmosis,
and that pressure is called as osmotic pressure. Okay, so this definition is very important. The hydrostatic pressure that stops the process of osmosis, it is called as osmotic pressure. Now there are different types of solutions based on the osmotic pressure. There are different types of solutions. First type is isotonic solution. What do you mean by isotonic solution? So isotonic solution means two or more solutions having same osmotic pressure are called isotonic solution. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त सोल्युशन की ज्यांचं ऑस्मोटिक प्रेशर सेम आहे त्याला काय म्हणतो आपण, isotonic solution. You consider two solutions. One is 0.1 molar urea. Suppose it is taken in this container highlighted by blue color, and in another container 0.1 molar sucrose solution is there highlighted by red color, and these two solutions are separated by means of semi-permeable membrane. This is semi-permeable membrane. So दोन्हींचे concentration in terms of molarity, concentration is same, and because of this both the solutions contain equal number of solid particles. म्हणजे युरियाचे solid particles जेवढे आहेत तेवढेच सुक्रोजचे solid particles असणार आहेत. आणि याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे vapor pressure depends upon, vapor pressure is a, lowering of vapor pressure is a colligative property. It depends upon number of solid particles, आणि दोन्ही साईडला solid particles सेम असल्यामुळं युरिया आणि सुक्रोज सोल्युशन दोन्ही सोल्युशनचं वेपर प्रेशर सेम आहे आणि त्याच्यामुळं सॉल्वंटची मुवमेंट होणार नाही आहे. दोन्ही सोल्युशन मधला सॉल्वंट कोणत्याही साईडला मूव्ह होणार नाही आहेत. सो देर इज नो ऑस्मॉसिस बिटवीन दीज टू सोल्युशन्स. These two solutions are isotonic because their osmotic pressure is same and therefore there is no osmosis. Another two types are hypertonic solution and hypotonic solution. Now what is the meaning of hypertonic solution? Again you consider two solutions in contact with each other, and a solution out of these two solutions, a solution having higher osmotic pressure than that of another solution, it is called as hypertonic solution. म्हणजे दोन सोल्युशन एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, दोघांच्या मध्ये सपोज सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे, पण एका सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे आणि दुसऱ्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर कमी आहे. ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे त्याला काय म्हणतो आपण हायपरटोनिक सोल्युशन. Solution having higher osmotic pressure than that of another solution, it is called as hypertonic solution. Similarly, a solution having lower osmotic pressure than that of another solution, it is called as hypotonic solution. ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर कमी आहे अशा सोल्युशनला काय म्हणतात, हायपोटोनिक सोल्युशन. To understand this, again you consider two solutions separated by means of semi-permeable membrane, and suppose to the left side compartment 0.05 molar urea solution is taken, and to the right side compartment 0.1 molar sucrose solution is taken. So left side solution is having less molarity or lower concentrated, and right side solution it is a higher concentrated. दोन्हीमध्ये जर नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्सचं कंपॅरिझन केलं तर लेफ्ट साईडला काय असणार आहे, सॉलिड पार्टिकल्सची संख्या काय असणार आहे, नंबर काय असणार आहे, कमी असणार आहे, लेस नंबर. अँड इन राईट साईड कंपार्टमेंट मोर नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स आर देअर. सो देर इज अ फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स फ्रॉम लेफ्ट साईड टू राईट साईड. सो 0.05 molar urea solution is a hypotonic, whereas 0.1 molar sucrose solution is hypertonic. Already I told you urea solution contain less number of particles and sucrose solution contain more number of particles. Urea solution has lower osmotic pressure, whereas sucrose solution have higher osmotic pressure, and therefore it is hypertonic. And when hypertonic and hypotonic solutions are in contact with each other, osmosis always occurs. So solvent molecules flows from hypotonic solution to hypertonic solution.
तर हायपरटोनिक सोल्युशन म्हणजे काय, ज्या सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर जास्त आहे त्या सोल्युशनला हायपरटोनिक सोल्युशन म्हणतात, आणि ज्या सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर कमी आहे अशा सोल्युशनला काय म्हणतात, हायपोटोनिक सोल्युशन. हायपोटोनिक सोल्युशन. आणि हे दोन सोल्युशन, हायपोटोनिक आणि हायपरटोनिक सोल्युशन, हे जर कॉन्टॅक्टमध्ये असतील आणि त्याच्यामध्ये जर सेमी परमेबल मेम्ब्रेन असेल तर सॉल्व्हंटचा फ्लो नेहमी होतो, अँड दी सॉल्व्हंट फ्लो इट इज फ्रॉम hypotonic solution to hypertonic solution. Now next point is laws of osmotic pressure. Actually there are two laws of osmotic pressure. Van 't Hoff-Boyle's law. According to this Van 't Hoff-Boyle's law, at a constant temperature, osmotic pressure of dilute solution, it is directly proportional to concentration or inversely proportional to volume. म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर कशावर डिपेंड आहे, कॉन्सन्ट्रेशनवर. एकदम डायल्यूट सोल्युशन असेल तर ऑस्मॉटिक प्रेशर काय असणार आहे, कमी असणार आहे, आणि हळूहळू जसं कॉन्सन्ट्रेशन वाढेल तसं ऑस्मॉटिक प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे. ऑस्मॉटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन प्रोव्हाइडेड टेम्परेचर इज कॉन्स्टंट. सो दिस इज Van 't Hoff-Boyle's law. The next is Van 't Hoff-Charles law. According to this Van 't Hoff-Charles law, the concentration remaining constant, the osmotic pressure of dilute solution, it is directly proportional to absolute temperature. तर ऑस्मॉटिक प्रेशर हे टेम्परेचरवर पण डिपेंड आहे. जर दोन सोल्युशन आहेत किंवा समजा एक सोल्युशन आहे आणि त्या कॉन्सन्ट्रेशन त्याचं कॉन्स्टंट ठेवलं आणि जर टेम्परेचर वाढवलं तर काय होणार आहे, ऑस्मॉटिक प्रेशर पण वाढणार आहे. सो ॲट अ कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑस्मॉटिक प्रेशर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे लोअर टेम्परेचरला ऑस्मॉटिक प्रेशर काय असणार आहे, कमी असणार आहे, आणि जसं टेम्परेचर वाढेल तसं ऑस्मॉटिक प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे. These two laws are very important. Osmotic pressure directly proportional to concentration at a constant temperature, and osmotic pressure it is directly proportional to absolute temperature at a constant concentration. Next point is osmotic pressure and concentration of solutions. Relation between osmotic pressure and concentration of solutions. The concentration कशामध्ये मेजर करतात, molarity, molality, mole fraction, these are the concentrations. तर कॉन्सन्ट्रेशन आणि ऑस्मॉटिक प्रेशरमध्ये काय रिलेशन आहे ते आपण बघणार आहे. ऑलरेडी आय टोल्ड यू Van 't Hoff-Boyle's law. अकॉर्डिंग टू Van 't Hoff-Boyle's law, osmotic pressure it is directly proportional to concentration at a constant temperature, or osmotic pressure is inversely proportional to volume, because concentration is inversely proportional to volume, and therefore osmotic pressure, as it is directly proportional to concentration, it must be inversely proportional to volume. And therefore from this we can write pi v is equal to k. Product of osmotic pressure and volume, it always remains constant, so pi v is equal to k. So this is Van 't Hoff-Boyle's law. Now Van 't Hoff-Charles law is, already I told you, osmotic pressure it is directly proportional to absolute temperature at a constant concentration, and therefore pi upon T, that is osmotic pressure upon absolute temperature, this ratio it remains constant. So pi upon T it is equal to k. So according to Van 't Hoff-Boyle's law, pi v is equal to constant, and according to Van 't Hoff-Charles law, pi upon T is equal to k, that is constant. Now combining Van 't Hoff-Boyle's law and Van 't Hoff-Charles law, we can write osmotic pressure, that is pi proportional to or directly proportional to temperature, that is as per Van 't Hoff-Charles law, and osmotic pressure inversely proportional to volume, that is as per Van 't Hoff-Boyle's law. So when two laws are combined, then we write osmotic pressure it is proportional to
absolute temperature by volume. That is, osmotic pressure is equal to some proportionality constant K into T upon V. By rearranging terms, we can write pi V, this V, it will come to the left side. So pi V, it is equal to K into T, where K is, it is a proportionality constant, and most important thing is it is equivalent to gas constant R, and its value is 0.082 liter atmosphere. So for 1 mole of a solute, this equation becomes pi V is equal to RT, where R is gas constant. And for N2 moles of solute, we can write pi V is equal to N2 into RT, where pi is osmotic pressure, V is volume, N2 is number of moles of solute, R is a gas constant, and T is a absolute temperature. So by rearranging terms, we can write osmotic pressure pi, it is equal to N2 RT by V. This equation is very important. Osmotic pressure, it is equal to N2 RT upon V. Or pi is equal to MRT. Actually, this M, it is nothing but molarity. And molarity, it is the ratio of number of moles of solute upon volume of solution in liter. So N2 by V, it is a molarity. Molarity is a concentration. And instead of this N2 by V, we are writing here M. And therefore pi is equal to MRT, where M is molarity. It is a concentration. So this is the relation between osmotic pressure and concentration. Concentration, it's a molarity. Molarity is a concentration. Now the relation between molar mass of solute and osmotic pressure. Now we know that osmotic pressure pi, it is equal to N2 RT upon V. And how we calculate number of moles? Number of moles, it is equal to W2 upon M2. Number of moles आपण कसे find out करतो? Number of moles of solute, weight of solute upon molar mass of solute. हा रेशो म्हणजे काय असतो? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे N2 ही व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन मध्ये जर सबस्टिट्यूट केलं तर काय मिळेल? पाई इज इक्वल टू W2 RT अपॉन M2V. म्हणजे N2 ची व्हॅल्यू काय आहे? W2 अपॉन M2. ती व्हॅल्यू फक्त आपण काय केले इथं सबस्टिट्यूट केले या इक्वेशन मध्ये. N2 ची व्हॅल्यू W2 upon M2. So we get pi is equal to W2 RT upon M2V, where pi is osmotic pressure, W2 is weight of solute, R is gas constant, T is absolute temperature, M2 is a molar mass of solute, V is a volume. By rearranging terms, we can write M2, that is molar mass of solute, it is equal to W2 RT upon pi V. And pi is osmotic pressure, N2 is number of moles of solute, W2 is weight of solute, M2 is molar mass of solute, and R is gas constant, its value is 0.082 liter atmosphere, and T is a absolute temperature. तर हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. M2 is equal to W2 RT by pi V. याच्यावर आपण प्रॉब्लेम्स पण सॉल्व करणार आहे पुढे. Now what do you mean by reverse osmosis? 2 मार्काला याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. राइट नोट ऑन रिव्हर्स ऑस्मॉसिस. नेम itself indicates it is the process which is reverse of osmosis. ऑस्मॉसिस मध्ये काय होतं? there is a flow of solvent molecules from solution of lower concentration to solution of higher concentration. इथं त्याच्या रिव्हर्स होत आहे. there is a flow of solvent molecules from solution of higher concentration to solution of river concentration. किंवा there is a
flow of solvent from solution to solvent, that is reverse osmosis. So the direction of osmosis can be reversed by applying pressure larger than osmotic pressure. The pure solvent then flows from solution into pure solvent through semi-permeable membrane. This is called as reverse osmosis. Now consider this well-known example, purification of seawater or salt water by reverse osmosis. डायग्राम मध्ये दोन कंपार्टमेंट्स दाखवलेत. राईट साइड कंपार्टमेंट मध्ये सॉल्ट वॉटर आहे आणि त्याच्यावर प्रेशर अप्लाय करण्यासाठी प्रोविजन आहे. हियर वी कॅन अप्लाय प्रेशर फ्रॉम दिस साइड. देर इज अ पिस्टन. दिस इज द सेमी परमेबल मेम्ब्रेन and to the left side there is a fresh water or pure water. Now normally when pressure is not applied to the solution side, there is a movement of solvent molecules from fresh water to the salt water. There is a osmosis. But when we apply pressure to the solution side, which must be greater than the osmotic pressure, म्हणजे ऑस्मोटिक प्रेशरपेक्षा जास्त प्रेशर जर इकडे अप्लाय केलं तर काय होईल, अर्थातच ऑस्मोसिस प्रोसेस काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. आणि जास्त प्रेशर अप्लाय केल्यामुळे काय होणार आहे, या सॉल्ट वॉटरमध्ये जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत ते सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून पास होतील आणि ते प्युअर वॉटरच्या कंपार्टमेंटमध्ये एंटर होतील. सो देर इज अ फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स, दॅट इज वॉटर मॉलिक्युल्स, फ्रॉम salt water or sea water to pure water. This is called as reverse osmosis, and this reverse osmosis process, it is used for the purification of sea water. So from this left side compartment we can get the pure water which is free from salts, that is sodium chloride, magnesium sulfate, calcium sulfate, etc. Now next point is colligative properties of electrolytes. Now whichever relations we discussed or examples we discussed for colligative properties, like relative lowering of vapor pressure, elevation in boiling point by the addition of solute, non-electrolyte solute, then depression in freezing point by the addition of non-electrolyte, and osmotic pressure. So all these are the examples of colligative properties. And actually there is a difference between electrolyte and non-electrolyte. I explained earlier. Electrolyte means what? The solute or substance or solid which when added in suitable solvent undergoes dissociation. But non-electrolyte, it is a solid which when dissolved in suitable solvent there is no dissociation. For example, sugar is a non-electrolyte because when sugar is added in water, dissociation is not there. There is a dissolution but not dissociation. म्हणजे शुगर मॉलिक्यूल आहेत तसेच डिझॉल्व कंडिशन मध्ये असतील, त्याचे आयन्स फॉर्म होणार नाही आहेत. पण सोडियम क्लोराईड काय, इलेक्ट्रोलाइट आहे, आणि सोडियम क्लोराईड जर वॉटरमध्ये ॲड केला तर त्याचे काय होतील, आयन्स तयार होतील. सोडियम क्लोराईड इज ए इलेक्ट्रोलाइट. Now the equations of colligative properties for non-electrolyte, not applicable to electrolyte, that we are going to discuss in this point. So already you know that colligative property, it is directly proportional to number of solute particles, and the examples or the relations for colligative properties are, this is for relative lowering of vapor pressure, elevation in boiling point, depression in freezing point, and osmotic pressure. Now these relations indicates that the colligative property, it is inversely proportional to molar mass. You can observe all these relations. Relative lowering of vapor pressure, it is inversely proportional to molar mass. Elevation in boiling point, that is delta TB, it is inversely proportional to molar mass. So these are inversely proportional to molar mass. Okay. So in case of aqueous solution of electrolyte like NaCl, KCl, CaCl2, more number of particles are formed due to